मराठी सिनेमा संपलाय का? आता मराठी सिनेमे का चालत नाहीत? सैराट नंतर मराठी सिनेमा कुठे हरवला? सर आप मराठी फिल्में देखते हैं? मराठी फिल्में बिल्कुल देखता हूँ मैं। मराठी सिनेमा का रिवाइवल इससे तो अच्छी बात हो ही नहीं सकती, क्योंकि सबसे पहले मीनिंगफुल सिनेमा इसी जबान में बना है, सबसे पहले इसमें। हे प्रश्न फक्त तुम्ही विचारत नाहीये, तर हे प्रश्न मी स्वतःला रोज विचारतो आणि आज या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाची उत्तर शोधणार आहोत. पण उत्तर देण्याआधी तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या. 2016च्या आसपासचा काळ होता. सैराट, नटसम्राट, लग्नाची बेडी असे सिनेमे येत होते. प्रत्येक मराठी माणूस गर्वाने म्हणायचा, आमचे सिनेमे सुद्धा हिंदी सिनेमाला तोड देतात. पण आता 2026चा मार्च उलटून एप्रिल जवळ येतोय. गेल्या 2 वर्षात असे किती सिनेमे होते जे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिलेत? अगदी बोटावरती मोजता येईल इतके. धुरंधर सारखा सिनेमा आला, स्वप्नील जोशी सारखा स्टार असून सुद्धा आपण त्या सिनेमाची अपेक्षित धाव धरू शकलो नाही. एकीकडे हिंदीमध्ये पुष्पा 2च्या 1000 कोटीच्या गाथा ऐकायला मिळाल्या. तमिळ आणि तेलुगूमध्ये RRR सारखे सिनेमे जगभरात गाजतात आणि आपण मात्र आपल्याच घरात मराठी सिनेमा का चालत नाही याचं विश्लेषण करत बसतो. खरं सांगू, मराठी सिनेमाचे वाईट दिवस आलेत याचं सर्वात मोठं कारण म्हणजेच आपण प्रयोग करायचं सोडून दिलंय. एक काळ होता जेव्हा श्वास सारखा सिनेमा ऑस्कर पर्यंत पोहोचला. काकस्पर्श, देवराई, उत्तरायण सारखे सिनेमे आपल्याकडे होते. पण आता फक्त 2 फॉर्म्युले चालतात. एकतर अतिरेकी कॉमेडी, नाहीतर सैराटची कॉपी करणारी प्रेमकथा. मी चुकीचं बोलतोय का? विचार करा, गेल्या 5 वर्षात किती सिनेमे असे होते ज्याची कथा खरोखरच नवीन होती. मग मराठी सिनेमा कोण वाचवणार? अगदी याच प्रश्नाचं उत्तर शोधत असताना माझ्या हाती लागली आहे एक अशी माहिती जी की मराठी सिनेमाला एक नवी उंची देऊ शकते. मी बोलतोय ट्रायंगल या चित्रपटाबद्दल. हा आहे ट्रायंगलचा पोस्टर आणि हा सिनेमा आहे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. हिंदी साऊथमध्ये जे स्पाय थ्रिलर आपण पाहतो तोच दर्जा, तीच मोठ्या पडद्यावरची ताकद मराठीतून आपल्याला अनुभवायला मिळणार. हा सिनेमा आहे वैष्णवी फिल्मचा. दिग्दर्शक आहे विक्की सूर्यवंशी. आता यांची स्टोरी आहे का? कारण स्टोरी अशी असेल सिनेमाही बरा वाटतो. भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असलेली एक गोष्ट आहे इंडियन ओशन सिक्युरिटी सिस्टमची एक गुप्त दस्तऐवज. या दस्तऐवजाची चोरी करायचा प्रयत्न एक परदेशी संस्था करते आणि मग सुरू होतो एक आंतरराष्ट्रीय खेळ. या खेळात नायक आहेत अर्जुन करे नावाचा एक नवा तरुण चेहरा. त्यांच्यासोबत आहे पूनम कापसे, आरती पुरी, ऋत्विक रास्ते, आलोक बस्के, शरद लाडगे, भक्ती साधू अशी दमदार कलाकारांची फळी. आणि फक्त कलाकारच नव्हे तर या सिनेमाचं शूटिंग झालंय गोवा, मुंबई यासारख्या ठिकाणी. याचा अर्थ आहे की सिनेमा फक्त डायलॉग बाजी नाहीये, तर प्रत्यक्षात मोठ्या पडद्यावरती डोळे भरणार असेल. आता हा सिनेमा एवढा महत्वाचा काय आहे की याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. बघा, महाराष्ट्र टाइमने हे कव्हर केलंय. नाशिक विचारमध्ये सुद्धा याची बातमी छापून आली आहे. मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट म्हणून याची वावा होते. आणि इतकंच नाही तर गुगलवर आपण मराठी फर्स्ट स्पाय थ्रिलर असं सर्च केलं की समोर येतं ट्रायंगल. आणि अगदी थिएटरमध्ये सुद्धा याचे पोस्टर लागायला आता सुरुवात झाली आहे. याचा अर्थ एकच की हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी प्रेक्षकांना याची ओढ लागली आहे. प्रेक्षकांनी याच्याकडे लक्ष वेधून ठेवलंय. आता मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं होतं की मराठी इंडस्ट्रीला कोण वाचवणार? याचं उत्तर मला सापडलंय. ही इंडस्ट्री वाचवणार. असे प्रयोग करायची हिंमत दाखवणारे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार, ट्रायंगल हा त्यातलाच एक मोठा ठोस प्रयत्न आहे. हा सिनेमा का बघावा? कारण जर आपल्याला मराठी सिनेमा पुढे घेऊन जायचा असेल तर अशा वेगळ्या जॉनरच्या अशा प्रयोगशील सिनेमांना आपण प्रेक्षक म्हणून पाठिंबा दिलाच पाहिजे. सध्या या सिनेमाचा फक्त पोस्टर आलाय. टीजर आणि ट्रेलरची प्रतीक्षा अजूनही प्रेक्षकांना लागली, पण ही माहिती समोर आली आहे. ही पाहता सिनेमा नक्कीच एक वेगळा आणि भन्नाट अनुभव देईल. तर मित्रांनो, ट्रायंगलची नक्की तारीख कधी येते, टीजर कधी येतोय हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण एवढं नक्की आहे की मराठी सिनेमा आता नव्या दिशेने वाटचाल करतोय. तर शेवटी तुम्हालाच विचारतो की मराठी सिनेमाची नक्की चूक कुठे होतीये? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा, कारण या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता. आणि ट्रायंगल या चित्रपटाला भरभरून सपोर्ट द्या. धन्यवाद.